हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्या चॅनलवर एका स्पेशल गेस्टसाठी मी पनीर फ्राईड राईस बनवत आहे. चला तर मग बघूया ही पनीर फ्राईड राईसची रेसिपी मी कशी बनवली आहे. सगळ्यात पहिले गाजर, शिमला मिरची, फरसबी, अशा कोबी अशा ज्या काही भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून छान बारीक कापून घ्यायच्या. मग गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून अगदी कढईला मी दाखवते त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं, म्हणजे कढई छान ग्रेस होईल आणि कढईला काहीच चिकटणार नाही. एका बाजूला मी पनीरसुद्धा कापून घेतलेला आहे. आता ह्याला आणखीन फ्लेवर मिळावा याच्यासाठी मी थोडंसं मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि क्रिस्पीनेससाठी कॉर्नफ्लॉवर घालत आहे. मग मी दाखवते त्याप्रमाणे पनीरला छान कोटिंग करून घ्यायचं. हाताने चोळायचं नाही, नाहीतर पनीर तुटू शकतात. असं टॅप 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 करून छानपैकी त्याला चारी बाजूने कोट करून घ्यायचं आणि मग हे पनीर आपण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. पनीर छान फ्राय झाले की आपण ते एका बाजूला काढून घेणार आहोत. जर कढईमध्ये तेल तुम्हाला जास्त वाटलं तर ते काढून घ्यायचं, पण माझं बरोबर होतं म्हणून मी काढलं नाही. आता सेम तेलामध्ये मी किसलेलं अद्रक, लसूण घालून घेतलं आहे. ते थोडंसं परतवून त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला आहे. मग त्याच्यामध्ये आपण कोबी, शिमला मिरची, गाजर असं जे काही भाज्या घातल्यात त्या सगळ्या घालून हाय फ्लेमवर परतून घ्यायच्यात. भाज्या एकदम नरम पडता कामा नयेत. जर तुम्ही मीडियम फ्लेमवर ह्या परतत बसलात तर त्या नरम पडतील, त्यातलं क्रंचीनेस निघून जाईल. आपल्याला भाज्यातलं क्रंचीनेस अजिबात घालवायचं नाही आहे. इथे माझे छोटे छोटे पाहुणे आहेत म्हणून मी इथे मिरची स्किप केलेली आहे, पण तुम्ही जर मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची घालू शकता. आता मी हाय फ्लेमवर चांगलं परतून घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि काळी मिरी पावडर घातलेली आहे. पुन्हा एकदा 2 मिनटं परतायचं, मग कोबी घालून पुन्हा परतायचं. कोबी आधी घातली नाही कारण का ती लवकर नरम पडते. आपल्याला भाज्यांचा क्रिस्पी क्रंचीनेस मेंटेन ठेवायचा आहे. आता भाज्या छान परतून झाल्या की जो बासमती तांदळाचा राईस मी करून घेतलेला आहे तो त्याच्यावर ॲड करून घेणार आहे आणि मग चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर असं सगळं घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रीन चिली सॉस असेल तर तोही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे तांदळाचा जो दाणा आहे तो तुटता कामा नये, नाहीतर असं ते चांगलं वाटणार नाही. आणि मग हळूहळू छान मिक्स करून हाय फ्लेमवर असं क्रिस्पी होऊ द्यायचं थोडंसं, म्हणजे त्याला खूप छान फ्लेवर येतो. अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेते. बघा मी कसे हलक्या हाताने मिक्स करत आहे.
आपला इथे छान मिक्स करून झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची पात छान बारीक कापून घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. इथे पुन्हा एकदा आपण भात थोडासा खाऊन बघायचा की त्यातलं मीठ सगळे फ्लेवर बरोबर आहेत का. जर काही कमी वाटलं तर तुम्ही आता सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, जसं की सोया सॉस, मीठ किंवा चिली सॉस वगैरे. पुन्हा एकदा मी हे छान मिक्स करून घेणार आहे आणि आपलं हे छान मिक्स करून झालं की जेव्हा आपण हे सर्व करणार आहोत तेव्हा याच्यामध्ये मी जे तळलेलं पनीर आहे ते ॲड करून मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्या पाहुण्यांना सर्व करणार आहोत. इथे मला मीठ कमी वाटत होतं म्हणून मी पुन्हा एकदा मीठ घातलेलं आहे आणि टेस्ट ॲडजस्ट केलेले आहे. अशा प्रकारे हा आपला पनीरचा फ्राईड राईस बनवून तयार आहे. तुम्हाला ही फ्राईड राईसची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि मजा करत राहा.